हाय मुलांनो, आज आपण मॅथ्सचा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा टॉपिक समजून घेणार आहोत. 6वीला असताना तुम्ही लाईन सेगमेंट, अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर यांबाबत शिकलाच आहात. आता आपण अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टीज समजून घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ एनी ट्रायंगल. आय ड्रॉ ट्रायंगल ABC. आता आपण कंपासचा यूज करून प्रत्येक अँगल बायसेक्ट करूया. Now place the point of a compass on a point B and with any convenient distance draw an arc to cut the rays BA and BC. Name the points of intersection as a P and Q respectively. Now place the point of the compass at P and taking a convenient distance draw an arc inside the angle. Using the same distance, draw another arc inside the angle from the point Q to cut the previous arc. Now, draw the ray between point B and the point of intersection of two arcs. Now, apply the same procedure to bisect angle A and angle C respectively. These three bisectors pass through the same point, that is, they are concurrent. Name the point of concurrence O. The point of concurrence of angle bisector of a triangle is in the interior of the triangle. Draw perpendiculars OP, OQ and OR from point O to the sides of triangle AB, AC and BC. Measure the lengths of perpendicular OP, OQ and OR. These lengths are equal. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टी समजून घेऊ. इथे मी एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता आपण ह्या दोन्ही ट्रायंगल्सच्या साइड्सला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करूया. आता मी दोन्ही ट्रायंगल्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले आहे. दोन्ही ट्रायंगलमधील परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच पॉईंटमधून पास झाले आहे. दॅट इज दे आर कॉन्करंट. Name their point of concurrence C. Measure the distance between point C and the vertices of the triangle. The distance between the point C and the vertices of the triangle is same. ट्रायंगल्सचे अँगल बायसेक्टर नेहमी कॉन्करंट असतात आणि त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला इन सेंटर असे म्हणतात. इन सेंटर आपण आय या लेटरने शो करतो. आणि ट्रायंगल्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर नेहमी कॉन्करंट असतात आणि त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला सर्कम सेंटर असे म्हणतात. सर्कम सेंटर सी या लेटरने शो करतो. नाऊ वी हॅव लर्न कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. कोणतीही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर तिचा स्ट्रक्चरल प्लॅन पेपरवर ड्रॉ केला जातो. तसंच जॉमेट्रिकल फिगरसुद्धा इझिली ड्रॉ करण्यासाठी त्यांचे रफ स्केच काढले जाते. आता मला ट्रायंगल ABC ड्रॉ करायचा आहे. लेंथ AB 4 सेंटीमीटर, लेंथ BC 3 सेंटीमीटर दिलेली आहे. मी हा ट्रायंगल ड्रॉ करू शकते का? तर उत्तर आहे नाही, कारण इथे त्यांनी कोणतीही कंडिशन दिलेली नाही आहे आणि ट्रायंगल ABCची थर्ड साईडची लेंथही दिलेली नाही आहे. So we cannot draw this triangle. Therefore, to construct a triangle, given the length of its three sides. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे समजेल. Draw triangle XYZ such that length XY 6 cm, length YZ 4 cm, length XZ 5 cm. तुम्ही हे ऑब्झर्व केलंच असणार. या तीनही लेंथमध्ये लेंथ XY ही लॉंगेस्ट आहे. सो आपण लेंथ XY ला बेस कन्सिडर करू. मी इथे ट्रायंगल XYZ ची रफ फिगर ड्रॉ केली आहे. अकॉर्डिंग टू दिस रफ फिगर आय ड्रॉ XY ॲज द बेस. लेंथ XZ 5 सेंटीमीटर आहे. सो आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर हे अंतर मेजर करूया आणि एक्सच्या
एका साईडला एक आर्क काढून घेऊया. लेंथ YZ 4 सेंटीमीटर आहे. सो आपण कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर मेजर करूया आणि Y पासून फर्स्ट आर्कला कट करणारा एक आर्क काढूया. दोन्ही आर्क ज्या पॉईंटला जॉईन झाले आहे तो पॉईंट झेडने शो करू आणि सेगमेंट XZ आणि YZ ड्रॉ करून घेऊ. अशा प्रकारे आपण ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ट्रायंगल्सच्या दोन साईड आणि अँगल दिलेला असताना ट्रायंगल ड्रॉ कसा करायचा हे बघणार आहोत. ते आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. ट्रायंगल PQR मध्ये लेंथ PQ 5.5 सेंटीमीटर, लेंथ PR 5 सेंटीमीटर आणि अँगल P हा 50 डिग्री दिलेला आहे. आता आपण या ट्रायंगलची रफ फिगर काढून घेऊ. आता मी ट्रायंगल PQR ची रफ फिगर काढून घेतली आहे. PQ 5.5 सेंटीमीटर आहे म्हणून मी त्याला बेस कन्सिडर केलं. सो आता आपण स्केलमध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून PQ लाईन ड्रॉ करूया. अकॉर्डिंग टू रफ फिगर आय ड्रॉ रे PQ 5.5 सेंटीमीटर. अँगल P 50 डिग्री आहे. सो 50 डिग्री मेजर करून त्यामधून एक रे काढून घेऊया. आता आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून P पासून ह्या रेला कट करणारा एक आर्क काढून घेऊ. आर्क रेला जिथे जॉईंट होतो तो पॉईंट झाला आर. जॉईंट पॉईंट Q अँड R. अशा प्रकारे आपण ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट केला. सिमिलर कन्स्ट्रक्शन कॅन बी ड्रॉन ऑन द अदर साइड ऑफ द बेस. ट्रायंगल्सचे दोन अँगल आणि एक साईड दिलेली असताना तो कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे बघणार आहोत. आता आपण एक्झाम्पल घेऊन ते समजून घेऊया. ट्रायंगल XYZ मध्ये लेंथ YX 6 सेंटीमीटर, अँगल ZXY 30 डिग्री, अँगल XYZ 100 डिग्री दिलेला आहे. आता आपण या इन्फॉर्मेशनवरून एक रफ फिगर काढून घेऊया. YX ची लेंथ 6 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून मी त्याला बेस कन्सिडर करून ट्रायंगलची रफ फिगर काढून घेतली. अकॉर्डिंग टू रफ फिगर आय ड्रॉ सेगमेंट YX ॲज अ बेस. अँगल XYZ म्हणजेच अँगल Y 100 डिग्री दिलेला आहे. सो आपण Y पासून 100 डिग्री अँगल मेजर करून त्यामधून रे ड्रॉ करू. Y पासून 100 डिग्री अँगल ड्रॉ केला आहे. अँगल ZXY म्हणजेच अँगल X 30 डिग्री आहे. सो आपण X पासून 30 डिग्री अँगल मेजर करून त्यामधून रे ड्रॉ करून घेऊ. अँगल 30 डिग्री ड्रॉ केला आहे. आता हे दोन्ही रे ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झाले आहे तो पॉईंट मिळाला Z. अशा प्रकारे आपण दोन अँगल आणि एक साईड दिलेली असताना ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट केला. हायपोटेनियस आणि वन साईड दिलेली असताना राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे बघणार आहोत. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. ट्रायंगल LMN मध्ये अँगल LMN 90 डिग्री, हायपोटेनियस 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ MN 3 सेंटीमीटर दिलेली आहे. आता आपण या ट्रायंगलची रफ फिगर काढून घेऊ. अकॉर्डिंग टू रफ फिगर आय ड्रॉ लेंथ MN ॲज अ बेस. आता पॉईंट M पासून 90 डिग्री अँगल मेजर करून त्यामधून एक रे ड्रॉ करून घेऊ. आता कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून पॉईंट N पासून रे MTला कट करणारा एक आर्क काढून घेऊ. हा आर्क सेगमेंट MTला L ह्या पॉईंटला इंटरसेक्ट झाला आहे. सो आपण पॉईंट L आणि N जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे आपण कर्ण आणि बाजू दिलेली असताना राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला. कॉंग्रन्स ऑफ सेगमेंट म्हणजेच रेषाखंडांची एकरूपता. इथे दोन सेगमेंट्स ड्रॉ केले आहे, सेगमेंट AB आणि सेगमेंट PQ. आता रुलरच्या मदतीने आपण या दोन्ही सेगमेंटची लेंथ मेजर करून घेऊ. दोन्ही सेगमेंट्स सेम लेंथचे आहे. दोघं सेगमेंट 6 सेंटीमीटरचे आहे. इफ टू सेगमेंट्स हॅव अ सेम लेंथ अँड दे कोइन्साइड एक्झॅक्टली विथ इच अदर दॅट इज दे आर कॉंग्रंट. जेव्हा दोन सेगमेंटची लेंथ इक्वल म्हणजे सेम असते आणि ते एक्झॅक्टली कोइन्साइड होतात तेव्हा ते दोन्ही सेगमेंट कॉंग्रंट म्हणजेच एकरूप आहे असे म्हणतात. इफ सेगमेंट AB अँड सेगमेंट PQ आर कॉंग्रंट इट इज रिटन ॲज सेगमेंट AB कॉंग्रंट सेगमेंट PQ. जर सेगमेंट AB एकरूप असेल सेगमेंट PQ सोबत आणि
सेगमेंट पी क्यू एकरूप असेल सेगमेंट एम एन सोबत, तर सेगमेंट ए बी एकरूप असतो सेगमेंट एम एन सोबत. दॅट इज वन लाईन सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू अनादर अँड दॅट सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू द थर्ड, देन द फर्स्ट सेगमेंट इज ऑल्सो कॉन्ग्रंट टू द थर्ड. आता आपण कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट समजून घेण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी बघूया. इथे मी रेक्टँग्युलर बॉक्स घेतला आहे. आता आपण ह्या रेक्टँग्युलर बॉक्सच्या प्रत्येक एजेसची लेंथ मेजर करून घेऊ. विच ऑफ देम आर कॉन्ग्रंट? राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट्स. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट डी सी. Segment AE is congruent to segment BH. Segment EF is congruent to segment HG. Segment DF is congruent to segment CG. अशा प्रकारे आपण सेगमेंटची लेंथ मेजर करून त्याची एकरूपता ओळखली. कॉन्ग्रुअन्स ऑफ अँगल्स, कोणांची एकरूपता. हिअर 3 अँगल्स आर गिवन. अँगल LMN 40 degree, अँगल XYZ 40 degree and angle PQR also 40 degree. When angles of equal measure, then we say that they are congruent. The congruence of angles does not depends on the length of their arms, it depends on the measure of those angles. समान मापाचे कोण एकरूप असतात. त्यांची कोणांची एकरूपता त्यांच्या बाजूंच्या लांबींवर अवलंबून नसते, तर ती फक्त त्यांच्या कोणाच्या मापावरच अवलंबून असते. Therefore, we can write angle LMN is congruent to angle XYZ and angle XYZ is congruent to angle PQR. Therefore, angle LMN is also congruent to angle PQR. From this, we can understand that angles with equal measures are congruent to each other. Congruence of circles. वर्तुळांची एकरूपता. Here, 4 circles are given. First have 1 centimeter radius, second have 2 centimeter radius, third have 1 centimeter radius and fourth have 1.5 centimeter radius. These 2 circles have same radius 1 centimeter. Circles of equal radius are called congruent circles and they are coincide exactly with each other. ज्या वर्तुळांची त्रिज्या सारखी असते ती वर्तुळे एकरूप असतात आणि एकरूप वर्तुळे एकमेकांना पूर्णपणे छेदतात. ह्या वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या 1.5 सेंटीमीटर आहे. ह्या दोन्ही वर्तुळांची त्रिज्या सारखी नाही, म्हणजेच ही दोन्ही वर्तुळे एकरूप नाही.